नाही महाराज, माझ्या काळजावर हात ठेवलं म्हटलं तुम्ही. तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही. रात्री म्हणतो येऊ करू तेव करू, सकाळी म्हणतो काय करू काय करू. तोंडात रसवंती आहे बघ म्हणे, तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस. 51 रुपये दे म्हणे. म्हटलं महाराज 51 रुपये नाही होतो माझ्याकडे, मीच तेवढा. अरे देऊ नकोस, मन बघत होतो, पैसा खोटा दगडातला देव मोठा. मग शेवटी त्याला राहवलं नाही, त्याला पैसेच पाहिजे होते की. तू म्हणला आई शपथ खरं सांगतोय, खोटं सांगत नाही, पंढरपूरहून आलोय, तुळजापूरला चाललोय, तुझ्या नावानं आईला तेलवाईन 21 रुपये तरी दे म्हणे. म्हटलं महाराज 21 रुपये नाही, 11 रुपयात म्हणे. म्हटलं 1 रुपये आहे म्हणे. 1 रुपये नाही. म्हटलं त्या महाराजांनी मला त्या दिवशी आशीर्वाद दिला कोणता, तू बाळा जा म्हणे, अख्खा महाराष्ट्र फिर, भारत फिर म्हणे. तो शनी तुझ्या काही बिघडवू शकणार, ज्याच्या खिशात 1 रुपये नाही तो शनी तरी त्याचा काय बिघडवणार म्हणे. त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली की बघा, काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात, काही लोक ठेवत नाही. मी तर जनरली ठेवत नाही. छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले होते, मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो. त्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका. आणि बघा, त्या निसर्गानं, त्या भगवंत परमेश्वरानं, तुम्ही ज्याही देवाला मानत असाल, ज्याही धर्माला मानत असाल, त्या निसर्गानं प्रत्येक लेकराला 2 ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवल्या आहेत. तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमच्या भविष्य ओळखणारा तुमचा बाप, हे जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी आहेत, लक्षात ठेवा. जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी. आणि आम्हाला त्या मायबापांचे प्रेम पहिल्यांदा समजून घेता आलं पाहिजे, त्यांना समजून घेता आलं पाहिजे. जिवंतपणी आम्हाला आमच्या आईचे प्रेम लेकरांना कळत नाही हो, त्यांना सांगावं लागतं. माझा एक मित्र आहे, लहानपणी असताना त्याची आई वारली, 4थ्या वर्गात होता तो, आई वारली. लेकराला आईचे प्रेम कमी पडू नये म्हणून बापानं दुसरं लग्न केलं, पण त्या सावत्राईनं कधी त्याला आईचे प्रेम दिलं नाही. प्रत्येक सावत्राई सारखी नसते, पण त्याच्या बाबतीत सगळं उलट होतं. वर्षभरामध्ये तिला तिचे मूल जन्माला आलं, तिनं आपल्या लेकराला गोडदोड चारलं, पण आपल्या तर सावत्रपुराकडे जरा सुद्धा बघितलं नाही. तो मुलगा माझ्या वयाच्या एक दिवस माझ्या जवळ बसला आणि म्हणाला, दादा म्हणे, ज्याला आई असते त्याला आईची किंमत नसते. मला कोणीतरी विचारून बघावं की आईची किंमत काय आहे. दादा म्हणे, ज्या आठवड्याला मी माझ्या पैशांनी बाजार करून आणतो, त्या आठवड्याला मी माझ्या सावत्राईला हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई मला ही भाजी नको, मला ती भाजी बनवून दे. आणि ज्या आठवड्याला माझ्याकडे पैसे राहत नाही, मी बाजार करून आणत नाही, त्या आठवड्याला माझी आई माझ्या ताटामध्ये जे वाढेल ते मी गपगुमान मान खाली घालून खाऊन घेतो म्हणे. ढगाड गेलेला चंद्र, ढगाड गेलेला सूर्य कधीतरी दिसेल, पण मातीआड गेलेली माझी आई कधीच परत येणार नाही. त्या आईचे महत्त्व आम्हाला आमच्या लेकरांना समजावून देता आलं पाहिजे. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. निलेश महाराज कोरड्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांनी एका कीर्तनात फार मार्मिक सांगितलं होतं की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एकूण 3 जन्म असतात. पहिलं ती जन्माला आली, दुसरं तिचा विवाह झाला आणि तिसरं ती बाळंत झाली. आणि बाळंत या शब्दाचा जर तुम्ही विग्रह कराल, त्याचा जर तुम्ही अर्थ जर समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तर बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो. ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे, लक्षात ठेवा. साधं काम नाहीये एका लेकराला जन्म देणं. एकदा हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, एक तर आई जगेल नाही तर दुसरं तिचे बाळ जगेल. त्या मुलीच्या नवऱ्याला विचारण्यात आलं, सांग परिस्थिती क्रिटिकल आहे, कोणाला वाचू. त्या मुलानं सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा, माझ्या बायको